Hello dear students, welcome to RB Search English. So students, today we will be learning class 10th lesson 3.5 The Alchemy of Nature. So students, आज आपण शिकणार आहोत 10th क्लास मधील लेसन द अल्केमी ऑफ नेचर म्हणजेच निसर्गाची किमया. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. सर्वात आधी विल्यम ब्लेक यांच्या काही लाईन्स पोएमच्या काही लाईन्स दिलेल्या आहेत त्या आपण बघू. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड and heaven in a wild flower. Hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. तशी अत्यंत सुंदर अशी पोयम म्हणजे काही लाईन्स आहेत ज्यामध्ये म्हटलेलं आहे की टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड म्हणजे एका ग्रेन ऑफ सँड म्हणजे वाळूच्या कणामध्ये संपूर्ण जग बघणे. अँड हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर किंवा एखाद्या जंगली फुलामध्ये स्वर्ग, हेवन म्हणजे स्वर्ग, स्वर्ग असल्याचा भास होणे. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अनंताला आपल्या हातामध्ये आपल्या उंजडीमध्ये धरून ठेवणे. अँड इटर्निटी इन अन आवर आणि इटर्निटी म्हणजे अनंत काळाला एका तासामध्ये जगून घेणे. तर अशा प्रकारची अत्यंत सुंदर अशी चार ओळींची ही पोयम आहे विल्यम ब्लेक यांची. सो यामध्ये सांगायचा अर्थ हाच आहे की निसर्ग हा कशा प्रकारे आपल्या सोबत असतो, आपल्याला प्रेरणा देण्याचं काम, आपल्याला आनंद देण्याचं काम करत असतो. सो चला तर मग सुरू करूया द अल्केमी ऑफ नेचर म्हणजे निसर्गाची किमया. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ऍक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग अवर वेलबिंग. सो आपण इन्स्टिंक्टिव्हली मीन्स सहजपणे, सो आपण इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ऍक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग. तर आपण सहजपणे बाहेर जातो, बाहेर पडतो आणि नेचर जवळ म्हणजे निसर्गाजवळ जातो. कशासाठी? टू रिलॅक्सिंग अँड एनहान्सिंग अवर वेलबिंग. रिलॅक्स होण्यासाठी, एनहान्सिंग म्हणजे वाढवणे, अवर वेलबिंग म्हणजे आपलं आरोग्य. तर आपलं आरोग्य सुधारण्यासाठी किंवा आपल्याला रिलॅक्स व्हायसाठी आपण निसर्गाकडे जातो. नेचर सुदेस अँड नर्चर्स. सो सुदेस म्हणजे शांत करणे, नर्चर्स म्हणजे संगोपन करणे. सो निसर्ग आपल्याला शांत करतो, आपलं संगोपन करतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट. तो आपल्याला पूर्णत्वाकडे नेतो, आपल्याला मोटिवेट म्हणजे प्रेरणा देतो. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. नेचर म्हणजे निसर्ग हा कुसबुसतो आणि आज्ञा सुद्धा देतो. आर यू लिस्निंग? तर तुम्ही ते ऐकता का? वेन आय डू इट लिव्स मी इन अ कम्प्लीट ऑफ. पण जेव्हा मी ऐकतो, लेखक म्हणतात, लेखिका म्हणतात की जेव्हा मी ऐकते, इट लिव्स मी इन अ कम्प्लीट ऑफ, तो मला एक प्रकारे हबकल्यासारखं करून टाकतो, एक प्रकारे मला तो सरप्राईज करून टाकतो. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. सो पुढे त्या म्हणतात की वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. आमच्या गार्डनमध्ये एक हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं झाड आहे. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लॉवर ब्लूम्स ऑन इट. आणि प्रत्येक पंधरवाड्याला, फोर्टनाईट म्हणजे 15 दिवसातून त्यावर मस्त सुंदर फुलं उगवतात. बिग ब्राईट अँड टेंडर, सुंदर मोठे, आणि टेंडर म्हणजे नाजूक अशी फुलं उमलतात. थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्स विथ द विंड. सो दिवसभर ते जे फूल आहे ते सूर्यासोबत हसतं, वाऱ्यासोबत नाचतं. बट ॲज इव्हनिंग अप्रोचेस इट स्टार्ट्स विल्टिंग. पण जशी जशी संध्याकाळ येते तसं तसं ते कोमेजून जायला सुरुवात होते. द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते पूर्णपणे कोमेजून जातं, अँड बाय इव्हनिंग आणि संध्याकाळपर्यंत इट फॉल्स, ते गळून सुद्धा पडतं. अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन आणि पुन्हा ते मातीत मिसळतं, पृथ्वीशी एकरूप होऊन जातं. द फ्लॉवर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. तर ते फूल फक्त एका दिवसासाठी त्याला जीवन मिळतं, एकाच दिवसासाठी ते जगतं. पण येट इट डज सो इन फुल स्प्लेंडर, पण ते फुल स्प्लेंडर म्हणजे पूर्ण वैभव, पूर्ण त्याचं ते वैभव जे आहे, त्याची जी सुंदरता आहे, म्हणजे पूर्णपणे ते जगून घेतं आणि दुसऱ्याला आनंद देण्याचं काम करतं. म्हणजे इतक्या छोट्या लाईफ स्पॅन मध्ये, इतक्या छोट्या त्याच्या जीवनामध्ये ते दुसऱ्याला आनंद देण्याचं काम करतं आणि संपून जातं. व्हॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ हावेवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. जर आपण सुद्धा आपलं जीवन ते कितीही शॉर्ट असलं, कितीही छोटं असलं तरी
का असं फुलेस्ट म्हणजे त्या फुलासारखं पूर्णपणे का जगलं नाही पाहिजे, असा प्रश्न लेखिका आपल्याला करतात. की ते जे जास्वंदाचं फुल आहे ते एका दिवसासाठी बहरतं, पण ऑन इट्स फुल स्प्लेंडर, पण पूर्ण वैभव घेऊन पूर्ण त्याचं जे सर्वत्व आहे ते आपल्याला तो देतो, ते आपल्या समोर तो ठेवतो. मग आपण सुद्धा असं का जगू नये? आपण सुद्धा का नेहमी रडत राहावं? त्याशिवाय आपण सुद्धा त्या फुलाप्रमाणे तेवढं छोटं जेवढंही आयुष्य आपल्याला भेटलेलं आहे ते फुल स्प्लेंडरने पूर्णपणे मनमोकळेपणे जगलं पाहिजे. We went to a rocky beach and saw the spread of majestic ocean and the rock alongside, carved, sculpted and shaped by the water. So पुढे त्या म्हणतात की we went to the rocky beach. आम्ही एका खडकाळ अशा समुद्र किनाऱ्यालगत गेलो and saw the spread of majestic ocean. तिथे तो अथांग पसरलेला ओशन म्हणजे समुद्र आम्ही बघितला and the rock alongside, आणि किनाऱ्यालगतचे दगड सुद्धा आम्ही बघितले. Carved, sculpted and shaped. ते दगड कार्व्ड कोरलेले, स्कल्प्टेड म्हणजे शिल्पित, आणि शेप म्हणजे आकार असलेले दिसत होते. बाय द वॉटर, ज्यांना पाण्याकडून तो आकार मिळालेला होता. वॉटर इज सो जेंटल, रॉक इज सो हार्ड, येट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्स इन. सो वॉटर इज सो जेंटल, पाणी किती जेंटल आहे, किती साधा आहे, किती शांत आहे. रॉक इज सो हार्ड, आणि दगड तितकाच कडक आहे. येट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे, तरी सुद्धा जसं वर्षानुवर्ष त्यावर ते पाणी आदळत राहतं, त्यावर ते पाणी वाहत राहतं. फॉर इयर्स द रॉक गिव्स इन, त्या दगडाला त्या पाण्याचा आकार मिळतो. त्या दगडाला ते पाणी आकार देते. त्याला सुद्धा ते त्या पाण्यामुळे तो दुभंगतो, किंवा त्या दगडाला सुद्धा त्या पाण्यापुढे हार मानावी लागते. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स, जसं ते पाणी आज्ञा करतं तसा आकार त्या दगडाला घ्यावा लागतो. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist. आपले प्रॉब्लेम्स सुद्धा सो कोलोजल म्हणजे सो बिग, प्रचंड मोठे. तर आपले प्रॉब्लेम्स, आपले समस्या सुद्धा खूप मोठ्या आहेत, प्रचंड मोठ्या आहेत. अँड वी आर सो स्मॉल, आणि आपण सुद्धा फार छोटे आहोत, लहान आहोत. येट इफ वी परसिस्ट, पण जर आपण सुद्धा त्या पाण्यासारखं टिकून राहिलं तर काय होईल? वर्षानुवर्ष आपण जर तसेच त्या पाण्यासारखे त्या दगडाला हादरे देत राहू, ते प्रॉब्लेमला हादरे देत राहू, तर एक ना एक दिवस तो प्रॉब्लेम सुद्धा आपल्या पुढे हार मानेल, आपल्या कमांडनुसार तो प्रॉब्लेम सुद्धा झुकेल. We saw small beads of grass peeping through the small cracks in a concrete pavement. It left us thinking, however impossible things may look, there is always an opening. आपण बघतो की स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पेपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन द कॉन्क्रीट पेव्हमेंट, कॉन्क्रीटच्या फुटपाथवर छोटे छोटे गॅप्स मधून गवत उगवलेलं असतं. इट लेफ्ट अस थिंकिंग, त्यामुळे आपल्याला विचार करायला भाग पाडते, ते आपल्याला विचार करायला भाग पाडते. हावेवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, की थिंग्स म्हणजे गोष्टी कितीही इम्पॉसिबल अशक्य वाटत असल्या, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग, पण कुठे ना कुठे छोटीशी ओपनिंग, म्हणजे छोटीशी जागा असते, त्यातून आपण बाहेर पडू शकतो, त्या प्रॉब्लेम मधून आपण बाहेर निघू शकतो. We saw a tree bare of all leaves in the cold winter months. We thought its chapter was over. जेव्हा आपण बघतो की थंडीच्या दिवसामध्ये झाडावर म्हणजे निष्पर्ण ते झाड झालेलं आहे, त्यावर एक सुद्धा पान राहिलेलं नाही. We thought its chapter was over. आणि आपल्याला वाटते की झालं, याचं चॅप्टर संपलं, आता हे झाड काही जगू शकत नाही, हे पूर्ण वाळलेलं आहे. But 3 months passed, spring set in, and the tree was back to its green majesty once again. पण 3 महिने निघून जातात, स्प्रिंग ऋतू येतो, आणि ते झाड पुन्हा आपलं त्याचं जे वैभव होतं त्यावर पुन्हा परत येतो. फुल ऑफ लिव्स, फ्लॉवर्स, बर्ड्स अँड लाईफ. अशा प्रकारे पानं, फुलं, बर्ड्स, लाईफ हे सर्व घेऊन पुन्हा ते झाड परत त्याचं जे वैभव आहे त्यावर येतो. व्हॉट इफ वी टू हॅड द conviction that however difficult things are right now, it will not remain so forever. So जर असंच कन्व्हिक्शन, असाच विश्वास जर आपल्यामध्ये सुद्धा असला की however difficult things are right now, आता कितीही कठीण परिस्थिती असली, it will not remain so forever, तर पण ती पुन्हा म्हणजे नेहमीसाठी तशी राहणार नाही. आता कितीही वाईट वेळ असली तरी नेहमीसाठी ती राहणार नाही. तसं त्या झाड जे पूर्ण निष्पर्ण झालं होतं, पण 3 महिने गेले, स्प्रिंग आला, आणि पुन्हा तो होता तसाच पुन्हा जिवंत झाला, पुन्हा सुंदर झालं. कारण वाईट वेळ आहे ती जास्त वेळ टिकत नाही. जर आपण सुद्धा असाच विचार केला तर रिमेंबर दिस,
टू शॅल पास. जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वाईट वेळ, कठीण परिस्थिती ही नेहमी राहत नाही. We saw an army of ants lugging a fly which was at least 10 times the ant's size. So आपण बघतो की आर्मी ऑफ ants म्हणजे मुंग्यांची आर्मी, मुंग्यांचं लष्कर, lugging a fly which was at least 10 times the ant's size. एका मुंगीच्या साईज पेक्षा 10 पट मोठ्या अशा फ्लायला म्हणजे एखाद्या माशीला घेऊन त्या जात असतात. The ant organize themselves around the fly. त्या ants आहेत ते सर्व एक त्या फ्लायच्या भोवती पूर्णपणे ऑर्गनाइज झालेल्या असतात, गोळ्या झालेल्या असतात. लिफ्टेड इट ऑन अ फ्रेल फिलर्स आणि त्यांच्या वीक लेग्सवर, त्यांच्या त्या कमजोर पायांवर तेवढ्या मोठ्या माशीला ते उचलून धरतात. अँड कॅरीड इट टू क्वाइट अ डिस्टन्स आणि तिला थोड्यावर अंतरापर्यंत ते घेऊन जातात. देअर टीम वर्क अँड प्रिझर्वेरन्स वेअर इम्प्रेसिव्ह. त्यांचं जे टीम वर्क आहे म्हणजे सोबत काम करायची त्यांची जी ताकद आहे, त्यांचं प्रिझर्वेरन्स म्हणजे त्यांची जी चिकाटी आहे, वेअर इम्प्रेसिव्ह, फारच इम्प्रेसिव्ह असते. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड, फोकस्ड. जर आपण सुद्धा त्यांच्यासारखं कन्सिस्टंट म्हणजे आपल्यात सुद्धा त्यांच्यासारखं सातत्य असलं, आपण सुद्धा त्यांच्यासारखे ऑर्गनाइज असलो, त्यांच्यासारखे फोकस असलो तर किती चांगलं होईल. म्हणजे आपण सुद्धा त्या जे करू शकतात, इम्पॉसिबल दिसणारं काम सुद्धा त्या पॉसिबल करू शकतात, तसं आपण सुद्धा करू शकू. स्पायडर वेब्स आर डेलिकेट गेट व्हेरी स्ट्रॉंग. कोळीचं जाळं, स्पायडरचं जाळं हे डेलिकेट असते, नाजूक असते. गेट व्हेरी स्ट्रॉंग तरी खूप स्ट्रॉंग म्हणजे ताकदवर असते. रेनबो कलर्स इन द एंटायर स्काय. एक इंद्रधनुष्य संपूर्ण आकाशाला उजळवून टाकतो. ऑयस्टर टेक्स इन अ ग्रेन ऑफ सँड ते ओपन अप विथ अ पर्ल. ऑयस्टर हा आपल्या आतमध्ये वाळूचा एक तुकडा घेतो आणि पर्ल म्हणजे त्याला मोत्यामध्ये रूपांतर करून बाहेर टाकतो किंवा उघडतो. म्हणजे वाळूच्या तुकड्याचं रूपांतर, एका कणाचं रूपांतर तो मोत्यामध्ये करतो. द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. वारा हा झाडांना नाचायला भाग पाडतो विथ अनहिंडर्ड फॅशन म्हणजे विना अडथळा त्यांना नाचायला भाग पाडतो. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिस्टन्स, अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. पाणी सुद्धा आपला इगो बाजूला ठेवून, आपला अहंकार बाजूला ठेवून, ज्याप्रमाणे सूर्य किंवा वारा त्याला वागायला लावतो तशा प्रकारे तो वागतो, तशा प्रकारे तो स्वतःमध्ये बदल घडवतो. When we see a caterpillar turn into a butterfly, a flower turn into a fruit, we experience the alchemy of nature. आपण जेव्हा बघतो की एका कॅटरपिलरचं रूपांतर एका बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरामध्ये झालं, एका फुलाचं रूपांतर एका फळामध्ये झालं, तेव्हा आपल्याला एक्सपिरियन्स, आपण अनुभव घेतो द अल्केमी ऑफ नेचर, या निसर्गाच्या किमयेचा. वी टच इट अँड बिकम गोल्ड अवरसेल्फ. जर आपण सुद्धा त्याला टच केलं, आपण सुद्धा त्या निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर आपण सुद्धा गोल्ड म्हणजे सोनं होऊन जाऊ. म्हणजे आपल्या सुद्धा जीवनात खूप चांगला असा बदल घडून येईल. फक्त आपल्याला त्या निसर्गाच्या जवळ जायचं आणि त्याच्याकडून काहीतरी शिकायची आवश्यकता आहे. असा होता हा लेसन अल्केमी ऑफ नेचर बाय रक्षा भराट.